स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आज मी तुम्हाला रथसप्तमी जी येते 7 जून या दिवशी रविवारी, तर याला विशिष्ट महत्त्व आहे. त्या दिवशी आपल्याला काय दान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे, कोणत्या वस्तू अर्घ्य देताना सूर्याला अर्पण करायच्या आहेत, नैवेद्य सूर्य भगवानांना कोणता दाखवायचा आहे, कोणतं काम आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती. तर अधिक मास चालू आहे आणि ह्या अधिक मासामध्ये प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण असं आणि एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी आपण एक विशिष्ट सेवा करत असतो, कारण प्रत्येक दिवस हा अमूल्य आहे. कारण 3 वर्षातून एकदाच अधिक मास येत असतो आणि विष्णू भगवानांच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण अधिक मासामध्ये करत असतो. तर त्यातलीच ही एक सेवा आहे. कारण सूर्यदेवाची भगवानांची सेवा म्हणजेच ग्रहांच्या अधिपतीची सेवा. ज्यांच्या कुंडलीत ग्रहदोष आहेत किंवा कालसर्पदोष आहे, राहू केतू अनिष्ट स्थितीत ग्रहमान आहे त्यांचं, तर त्यांनी या दिवशी काय करायचं आहे, त्यासाठीही उपाय. प्रत्येकाने ही सेवा करायची आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबातील क्षेम कल्याणासाठी ही साधी सोपी सेवा प्रत्येकाने करायची आहे आणि मुलांकडूनही ही सेवा करून घ्यायची आहे. सेवा अगदी साधी आणि सोपी, 1 रुपयाही खर्च नसलेली, कुणीही करू शकेल अशी सेवा आपल्याला करायची आहे. रथसप्तमी म्हणजे सूर्यभगवानांची सेवा करण्यासाठी विशिष्ट दिवस, त्यात अधिक मासात रविवारी आलेली रथसप्तमी विशेष आणि विशेष स्थान प्राप्त केलेलं आहे. तर या दिवशी आपल्याला अर्घ्य सूर्याला कसं द्यायचं आहे आणि किती वेळात द्यायचं असतं याबद्दल सविस्तर माहिती. सूर्याला अर्घ्य देताना 6 ते 8 सूर्योदयापासून 6 ते 8 वाजेपर्यंत आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो. आता प्रत्येक वस्तू आपण जी काही अर्घ्य देताना पाण्यामध्ये टाकतो त्या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्याचा प्रत्येक गोष्टीचा आपल्या ग्रहाशी संबंध आहे. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह दुर्बल आहे, पती पत्नी वाद आहे, घरात क्लेश आहे, हे सर्व आपला गुरुग्रह दुर्बल असल्यामुळे होतं. कारण लग्नस्थानात गुरुग्रह जर कमकुवत असेल तर वैवाहिक जीवनात या अडचणी उद्भवतात. तर ज्या व्यक्तींच्या जीवनात अशा अडचणी असतील त्यांनी या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना गूळ टाकायचा आहे. गूळ आणि हळद या दिवशी तुम्हाला अर्पण करायचे आहे. कारण हळद ही बृहस्पती म्हणजे गुरुग्रह, आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी या दिवशी अर्घ्य देताना तुम्हाला हळद टाकायची आहे. आणि गूळ म्हणजे मंगळ ग्रहाशी संबंध. मंगळ ज्याचा बलवान असतो त्याच्या जीवनात ह्या अडचणी कमी प्रमाणात येतात. त्यामुळे मंगळ ग्रह मजबूत करायचा असेल किंवा एखादी व्यक्ती जर मांगलिक असेल तर त्यांनीही या दिवशी गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता जे विद्यार्थी आहेत ज्यांना विद्याप्राप्तीसाठी किंवा परीक्षेमध्ये इच्छित यशप्राप्ती मिळवायची आहे त्यांनी या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना लाल फूल टाकायचं आहे. जास्वंद, गुलाब यामधलं कोणतंही लाल फूल टाकून आपल्याला सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर सौभाग्य, ज्यांना सौभाग्य हवं आहे किंवा मुलींचे विवाह जमत नाहीत त्यांनी या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये रोली म्हणजे कुमकुम टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. फक्त रविवारीच नाही तर प्रत्येक दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतात. कारण सूर्यग्रह हा सर्व ग्रहांचा अधिपती देवता आहे आणि सूर्य हा एकमेव ग्रह आहे जो आपल्याला देवता आहे, जी आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसते. तर ह्या वस्तू आपल्याला सूर्याला त्या दिवशी अर्घ्यदान करताना टाकायचे आहे. आता अर्घ्य कसं द्यायचं असतं तर गुरुचरित्र सांगितल्याप्रमाणे आपले हस्त शृंगा इतके उंच करून सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. म्हणजे गाईच्या शिंगा इतके उंच हात करून आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं. अर्घ्य देताना अर्ध्याचं पाणी पडताना त्यातून आपल्याला सूर्य भगवानांचं दर्शन करायचं असतं. त्यानंतर आपल्याला पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात. का घालायच्या असतात तर ज्या वेळेला आपण सूर्याला अर्घ्यदान करतो त्यावेळेला त्या दानाचे अस्त्र बनतात आणि अरुणी नामक दैत्य
जे सूर्योदय होऊ नये म्हणून, जगात सर्वीकडे अंधार असावा म्हणून तेच अरुणी नामक दैत्य सूर्यावर चाल करून येतात आणि सूर्याचा पराभव करण्याचा प्रयत्न करतात. मग आपण जे सूर्याला अर्घ्य देतो ते वज्र बनून ह्या अरुणी नामक दैत्यांना लागतात आणि त्यांचा मृत्यू होतो. अरुणी नामक दैत्य ही ब्रह्मवंशीय असल्यामुळे आपल्याकडून ब्रह्महत्या याचं पातक घडतं आणि त्या पातक निवारणासाठी आपल्याला भूप्रदक्षिणा घालायच्या असतात, कारण भूप्रदक्षिणा केल्यानंतर ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते. भूप्रदक्षिणा म्हणजे स्वतः भोवती आपल्याला 3 फेऱ्या मारायच्या असतात. तर प्रत्येक फेरीला आपल्याला सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हणायचा असतो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र म्हणून प्रत्येक फेरीला आपल्याला सूर्य नमस्कार करायचा आहे. असं 3 वेळा करून 3 फेऱ्या मारून 3दा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता या दिवशी सूर्याच्या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला दान करून अक्षय पुण्य मिळवायचं आहे? तर सूर्याच्या वस्तू आहे गहू, लाल वस्त्र, तांब्याचे धातू आणि त्यानंतर गोड कोणतीही मिठाई. तर जास्त करून लाल वस्त्र किंवा गहू आपल्याला या दिवशी यथाशक्ती मंदिरात किंवा कुठेही जिथे जमेल तिथे दान करायचे आहे. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या दिवशी केलेले दान अक्षयदान मानलं जातं. त्यानंतर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी या दिवशी सेवा करताना कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. आता ज्यांच्या कुंडलीत ग्रहदोष आहे त्यांनी सूर्याला अर्घ्य देताना नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे. राहू केतू एकाच ग्रह स्थितीत आल्यानंतर कालसर्पदोष ज्यांच्या कुंडलीत निर्माण होतो अशांनीही या दिवशी नवग्रह स्तोत्र सूर्याला अर्घ्य देताना पठण करायचं आहे. याने आपल्या कुंडलीतील ग्रहदोषांची स्थिती वक्री असेल तर ती सौम्य होते आणि आपल्याला इच्छित फल हे ग्रह देतात. यानंतर ह्या वस्तू दान केल्यानंतर आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन म्हणून एक वस्तू सूर्यभगवानांना प्रिय असलेली ती करायची आहे. आपल्याला या दिवशी शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे आणि उंबरा पूजन करायचं आहे. उंबरा पूजन या दिवशी विशिष्ट महत्त्व आहे. गुरुवारी जसं उंबरा पूजन करतो तसंच रविवारी रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे. आपल्या उंबराच्या खाली आपण घरात प्रवेश करताना जी उजवी बाजू आहे तिथे हळदीचं स्वस्तिक काढून त्यावरती ओम लिहून आणि नंतर आपल्याला सूर्याला शिऱ्याच्या प्रसादाचा नैवेद्य करायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या सेवेचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. कुणीही ही सेवा करू शकतं. ज्या विद्यार्थ्यांना यशप्राप्ती हवी आहे त्यांनी सूर्याला अर्घ्य देताना लाल फूल टाकायचं. कुटुंबात आपल्या क्षेमकल्याण असावं म्हणून गूळ हळद वापरायची. तर अशा प्रकारे ही सेवा साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करायची आहे. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.